हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सृजन भंजन यांचे मिलन. लाओत्से ओवीचा समारोप करताना म्हणतो की जेव्हा दोघेही एकमेकांचे नुकसान करत नाहीत त्यावेळी ते मूलभूत ताओ तत्व पुनर्स्थापित होते. जेव्हा सज्जन आणि दुर्जन असे दोघेही एकमेकांना अडथळा होत नाहीत, जेव्हा सुगंध आणि दुर्गंध असे दोघेही एकमेकांना अडथळा होत नाहीत, तेव्हा ताओ तत्व पुनर्स्थापित होते. कारण सज्जन किंवा दुर्जन तसेच सुगंध किंवा दुर्गंध असे दोघेही या विश्वाचे घटक आहेत. विश्व द्वंद्वावर चालते. विश्वात त्या दोघांचाही काही एक विशिष्ट सहभाग आहे. यामुळे त्यांना नष्ट करता येत नाही. आणि त्याचबरोबर दोघेही अस्तित्वात असण्यासाठी त्यांचे अस्तित्व आपापल्या ठिकाणी सुखरूप असावे लागते. म्हणजे वैश्विक कारभार सुव्यवस्थित सुरळीतपणे सुरू राहील. हे द्वंद्व महाविलक्षणपणे कार्यरत असते. जेव्हा एखादा आपले सुहास्य वदने स्वागत करतो तेव्हा तो मनातून आपल्याला लाखो लिही वाहत असण्याची शक्यता असते. एखादा गरीब नडलेला विद्यार्थी प्रेमाने सांभाळावा आणि मोठा झाल्यावर त्यानेच निर्दयपणे आपला गळा घोटावा. एखादी संस्था आपण स्थापन करावी, नावारूपास आणावी आणि पुढे त्या संस्थेमधून आपल्यालाच काढून टाकण्यात यावे. साधू ब्रह्मचारी असलेला कथित गुरु आश्रम चालवत योग्याच्या नावावर धन साठवत आश्रमातील महिलांचे, बालकांचे लैंगिक शोषण करत असावा. काय कशाचा कधी काही नियम नाही. जी व्यक्ती स्वतःच्या नैसर्गिक आणि नियतीला अपेक्षित अशा जीवन नियमांच्या विरुद्ध आचरण करते ती व्यक्ती इतर सर्वांना तर त्रास देतच असते, परंतु ती व्यक्ती स्वतःच्या आत्मप्रेरणेच्या विरुद्ध वर्तणूक करून आत्महत्यारीही असते. संचित संपून विश्वलीला अनुभवत मुक्ती प्राप्त करण्यासाठी आत्मा देह धारण करतो आणि हा त्या देहाने नवीन भोग संचित करत असतो. ही आत्मप्रेरणेच्या विरुद्ध वर्तणूक असते. ही आत्महत्या असते. हे ताओतत्व अस्तित्वात नसल्याचे लक्षण असते. अनेक जण त्यांना स्वतःला जे पाहिजे ते इतरांवर जबरदस्तीने लादत असतात. कारण त्यांच्या हातात शक्ती असते, सत्ता असते. कोणी त्यांचे मिंधे असतात, कोणी बिचारे असतात. यामुळे सर्व अराजकता माजते. ना ते स्वतः ताओतत्वांप्रमाणे आचरण करत असतात, ना ते इतरांना ताओतत्वाप्रमाणे आचरण करू देतात. अशा प्रकारे दोघांचेही संचित संपत नाही. यास्तव द्वंद्व कसे एकमेकांना पूरक होऊन मिसळून कृती केली गेली पाहिजे. सज्जनपणा आणि दुर्जनपणा असा काही एकमेकात पूरक झाला पाहिजे की त्यांना एक असे विशिष्ट कोणतेच लेबल लावले जाऊ नये. कामना आणि ब्रह्मचर्य असे काही एकमेकांना पूरक असले पाहिजे की त्यांना एक असे विशिष्ट कोणतेच लेबल लावले जाऊ नये. भौतिक आणि अध्यात्म असे काही एकमेकांना पूरक झाले पाहिजे की त्यांना कोणतेच एक विशिष्ट असे लेबल लावले जाऊ नये. लाओत्से म्हणतो की येथे ताओ तत्व पुनर्स्थापित होते. Big and small countries. A big country should be like the delta low regions, being the conquerors of the world and the female of the world. The female overcomes the male by quietude and achieves the lowly position by quietude. Therefore, if a big country places itself below a small country, it absorbs the small country, and if a small country places itself below a big country, it absorbs the big country. Therefore, some place themselves low to absorb others, some are naturally low and absorb others. What a big country wants is but to shelter others, and what a small country wants is but to be able to come in and be sheltered. Thus, considering that both may have what they want, a big country ought to place itself low. मोठे आणि लहान देश. मोठ्या देशाने नदी सागराला जेथे मिळते तेथील खाडीच्या प्रदेशाप्रमाणे तळाच्या भागी असायला पाहिजे. कारण तो जागतिक मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच तो जागतिक स्त्रीणमातेच्या जागी आहे. स्त्रीण शक्ती मौन राहून पुरुषाला आपलासा करते
आणि प्रशांत राहून नीच स्थान ग्रहण करते. म्हणून मोठा देश स्वतःला लहान देशापेक्षा नीच स्थानी दर्शवतो आणि लहान देश अंकित करतो. तसेच जर लहान देश स्वतःला मोठ्या देशापेक्षा नीच स्थानी दर्शवील तर तो मोठा देश स्वतःच्या अंकित करील. म्हणून काही जण स्वतःकडे कमीपणा घेतात आणि इतरांना स्वतःच्या अंकित करतात, तर काही जण स्वभावतःच विनम्र असतात आणि त्यामुळे इतर त्यांच्या अंकित होतात. मोठा देश इतरांना सहारा देऊ इच्छितो आणि लहान देश पुढे येऊन सहारा घेऊ इच्छितात. अशा प्रकारे दोघांनाही जे पाहिजे ते जर मिळत असेल तर याचा विचार करून मोठ्या देशाने स्वतःकडे कमीपणा घेणे क्रमप्राप्तच असते. नीचोत्तमात सर्वोत्तम. महासागराची जागा सर्वात नीच जागी असते आणि त्यामुळेच महासागरात नद्या समर्पण करतात. एरवी ते शक्य नाही. शिखर भले जरी उंचीवर असले तरी नद्या शिखराला सहजच सोडतात आणि महासागराकडे आकृष्ट होतात आणि त्यात समर्पित होतात, एकरूप होतात. नद्या महासागरात इतक्या समर्पित होतात की समर्पणानंतर नदी कोणती आणि महासागर कोणता ते निराळे ओळखू येत नाही, कारण महासागरही नद्यांना स्वतःमध्ये एकरूप करून पूर्णपणे सामावून घेतो. महासागराने जितकी नीच जागा घेतलेली असते तितका तो महान असतो. यामुळेच सर्वात खोल असलेला पॅसिफिक महासागर सर्वात महान आहे. जो साधक गुरुच्या चरणी पूर्णरित्या होऊन बसेल तोच ज्ञान ग्रहण करू शकेल. गुरुच्या ज्ञानमय अमृतवाणीचा वर्षाव होत राहील आणि साधक जितका रिता असेल तितका तो ते ज्ञानमय अमृत प्राशन करू शकेल. गुरु पूर्ण आहे आणि म्हणून तो जितके पूर्ण देईल तितका तो पूर्ण राहील आणि सतत वर्षाव करत राहील. साधकाने भान ठेवायचे आहे की त्याने कधीही गुरु इतके भरून गेल्याची भावना करायची नाही. गुरुपेक्षा मोठे झाल्याची भावना झाली की तो अहंकार असेल आणि ज्ञानप्राप्ती तेथेच थांबेल. कदाचित त्याचा तो अहंकार त्याला झालेले ज्ञान रीते करील. म्हणजेच साधक भकेल आणि त्याचा पुन्हा होता तसा न भरलेला शुष्क खड्डा तयार होईल. प्रेमाचे बाबतीतही हेच आहे. ज्याला प्रेम पाहिजे आहे त्याने नीच जागा स्वीकारली पाहिजे. प्रेमिकाने प्रेमिकेचा गुलाम झाले पाहिजे. राजाने प्रजेचा सेवक म्हणून काम केले पाहिजे. मालकाने नोकरांशी मैत्री केली पाहिजे. धनिकांनी गरिबांशी जवळीक साधली पाहिजे. पुढाऱ्याने सतत जनतेत मिळून मिसळून संवाद साधला पाहिजे. गुरुने शिष्यांजवळ पुत्रवत वर्तणूक ठेवली पाहिजे. सेनापतीने सैनिकांजवळ मैत्री केली पाहिजे. मोठ्या देशाने लहान देशांशी सलोखा ठेवला पाहिजे. राजपुत्र बुद्ध, राजपुत्र महावीर, राजा विश्वामित्र इत्यादींनी राजवस्त्रांचा त्याग केला, वैभव ठोकरले आणि साम्राज्यावर पाणी सोडले. स्वखुशीने फकिरी पत्करली, हाती कटोरे घेतले, वृक्षाखाली मुक्काम केला, भिक्षा मागितली, साक्षात्कारित झाले, प्रभूचे सेवक झाले. शेकडो साम्राज्ये त्यांच्या पायाशी लोळण घेत आली. वैभव संपन्न धनिक आशीर्वाद घेण्यासाठी धावले, त्यांचे शिष्य झाले. दुर्जन, लुटारू, दरोडेखोर, खुनी, वाल्या कोळी देवर्षी नारद मुनींच्या उपदेशाने प्रभूच्या सेवेला, प्रभूच्या दरबारी रुजू झाला. जप सुरू झाला आणि अखंड सुरूच राहिला. त्या योगे तो साक्षात्कारित झाला. दरोडेखोर वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. आता वाल्मिकी ऋषींच्या उपदेशाने दुर्जन सुधारू लागले. सज्जन त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांच्याकडून अनेक छात्र दीक्षा घेऊ लागले. आश्रमात प्रभूचा दरबार भरू लागला. सरदार, राजे, सम्राट, धनिक उपदेश ग्रहण करण्याकरता पायाशी सेवेला बसू लागले. हरि ओम.